आजपर्यंतची पूर्ण भक्ती वाया जाईल। श्रावणात चुकूनही या 10 चुका तुझ्या हाताने होणार नाही यांची काळजी घे। घरात या दिशेला स्वस्तिक असेल तर होईल, लवकर पुसा। 2. श्रावणात उपाशी मरा, पण या गोष्टीचा विचारही नका करा। 3. सकाळी शिवलिंगाच्या रुद्राभिषेकासाठी चे दूध स्वतःच्या पिण्यास वापरू नका। 4. श्रावण पूजेला काळे कपडे घालून बसू नका, हो, अशुभ असते। 5. श्रावण सोमवार व्रतात काम, क्रोध, लोभ यापासून दूर राहा। 6. संपूर्ण श्रावण महिना मांसाहार टाळा आणि सात्विक आहार घ्या, कारण भगवान शंकराला सात्विक भोजन आवडते। ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, शेंगदाणे इत्यादी फक्त शाकाहारी अन्नाचे सेवन करा। 7. श्रावण सोमवारी उपवास ठेवल्यास फळांमध्ये मीठ वापरू नये, त्याऐवजी आपण रॉक मीठ वापरू शकता। 8. शिवपूजेमध्ये सिंदूर, हळद, शंख, नारळ इत्यादी गोष्टी चुकूनही वापरू नयेत। 9. कोणतेही व्रत मन, कर्म आणि शब्द शुद्धतेने केले तरच फलदायी ठरते। 10. द्वेष, क्रोध, चोरी, कपट इत्यादी भावना मनात ठेवून पूजा करू नये, यामुळे भोलेनाथ क्रोधित होतात आणि तुम्हाला पुण्यऐवजी पाप लागू शकते। देवांचा देव महादेवाला समर्पित श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। भगवान शंकरासाठीही प्रदोष व्रत पाळले जाते। अशा स्थितीत आज केलेल्या पूजेचे विशेष फळ प्राप्त होईल। असे मानले जाते की भगवान शिव संपूर्ण महिना पृथ्वीवर राहतात। अशा स्थितीत शिवभक्तांसाठी हा महिना अतिशय विशेष ठरतो। श्रावण सोमवारची पूजा नियमानुसार करावी, यामुळे भोलेनाथांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि सर्व संकटांपासून मुक्ती मिळते। श्रावण सोमवारी उपासना आणि उपवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा तुमची उपासना आणि उपवास देखील निष्फळ ठरू शकतात। तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।